नमस्कार विद्यार्थी पालक मित्र हो, ईगा करिअर काउन्सिलिंग सेंटरमध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण इयत्ता 10वी 11वी किंवा 12वी मध्ये शिकत असाल तर करिअर संदर्भातील हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत खास आहे. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एक प्रसिद्ध वाक्य आहे, एव्हरी कॉन्टॅक्ट लिव्स अ ट्रेस. म्हणजेच जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा गुन्हेगार न कळतपणे तिथे स्वतःची एक खून सोडून जातो. मग तो रक्ताचा थेंब असो, केसाचा तुकडा असो किंवा अगदी धुळीचा कण. पण हे सूक्ष्म पुरावे शोधून गुन्हेगाराला तुरुंगापर्यंत पोहोचवतो कोण? ते काम करतं फॉरेन्सिक सायंटिस्ट. आता आपण अशा एका क्षेत्राबद्दल बोलणार आहोत जिथे विज्ञान आणि न्याय यांची सांगड घातली जाते. ते आहे फॉरेन्सिक सायन्स. फॉरेन्सिक सायन्स म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचे तर फॉरेन्सिक सायन्स म्हणजे गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विज्ञानाचा वापर करणे. हे क्षेत्र फक्त CSI किंवा CID सारख्या TV शो पुरते मर्यादित नाही. यामध्ये जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी, रसायनशास्त्र केमिस्ट्री, भौतिकशास्त्र फिजिक्स आणि आताच्या काळात डिजिटल टेक्नॉलॉजीचाही वापर होतो. जेव्हा पोलीस गोंधळात पडतात तेव्हा फॉरेन्सिक लॅबमधून येणारा एक रिपोर्ट केसची दिशा बदलून टाकतो. हे काम अत्यंत जबाबदारीचे आणि चिकाटीचे आहे. थोडक्यात पाहू या करिअरमधील विविध वाटा, स्पेशलायझेशन्स. फॉरेन्सिक सायन्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्पेशलायझेशन करू शकता. नंबर 1 डिजिटल फॉरेन्सिक्स. यामध्ये सायबर गुन्हे, हॅकिंग आणि मोबाईल डेटा रिकव्हरीचा तपास करणे. नंबर 2 फॉरेन्सिक DNA ॲनालिसिस. रक्ताच्या किंवा DNAच्या नमुन्यावरून गुन्हेगाराची ओळख पटवणे. नंबर 3 फॉरेन्सिक टॉक्सिकॉलॉजी. यामध्ये विषबाधा किंवा ड्रग्जशी संबंधित प्रकरणाचा अभ्यास करणे आहे. नंबर 4 बॅलिस्टिक्स. बंदुकीची गोळी आणि शस्त्रे यांचा मागोवा काढणे, माग काढणे. यानंतर आहे फॉरेन्सिक सायकॉलॉजी. यात गुन्हेगाराच्या मानसिकतेचा अभ्यास केला जातो. अशा पद्धतीचे बरेच स्पेशलायझेशन्स यामध्ये उपलब्ध आहेत. आज तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की 10-20 वर्षापूर्वीचे गुन्हे सुद्धा फॉरेन्सिक विज्ञानाच्या मदतीने सुटत आहेत. पाहू संधी आणि पगार, स्कोप अँड सॅलरी म्हणजे पॅकेजेस. पालकांनो आणि मुलांनो, या क्षेत्रात फक्त संधी पोलिसासोबत काम करण्यापुरती मर्यादित नाही. यात गव्हर्नमेंट सेक्टरही उपलब्ध आहेत. राज्य आणि केंद्र सरकारची फॉरेन्सिक्स लॅब म्हणजे FSL, CBI, NIA आणि IB मध्ये मोठ्या संधी आहेत. याबरोबरच प्रायव्हेट सेक्टर्स म्हणजेच खाजगी बँका, सायबर सिक्युरिटी कंपन्या आणि इन्शुरन्स कंपन्यामध्ये फ्रॉड तपासण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांची गरज असते. टीचिंग अँड रिसर्चमध्येही प्रोफेसर म्हणून किंवा सायंटिस्ट म्हणूनही तुम्ही काम करू शकता. पगाराबद्दल बोलायचे तर सरकारी नोकरीमध्ये क्लास 1 आणि क्लास 2 ऑफिसर पदावर नियुक्ती होते, जिथे सन्मानासोबतच उत्तम वेतनही मिळते. कन्क्लुजनमध्ये एवढेच सांगावंसे वाटेल मित्रांनो, फॉरेन्सिक सायन्स हे केवळ करिअर नाही, तर सत्याचा शोध घेण्याचे एक साधन आहे. जर तुम्हाला विज्ञानाची आवड असेल आणि समाजाला न्याय मिळवून देण्याची जिद्द असेल तर हे क्षेत्र तुमचे आहे. अथांग जिद्द आणि तल्लख बुद्धी असेल तर तुम्हीही विज्ञानाच्या मदतीने सत्याचा विजय करू शकता. आमच्याकडून फॉरेन्सिक सायन्स या कोर्ससाठी पुढील विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, ज्यामध्ये आहेत मृण्मयी पाटील, ऐश्वर्या होनसिमरद, तनुश्री शिंदे, सम्यक कांबळे आणि श्रुती घाटगे. अशा प्रकारच्या एंट्रन्स एक्झामची तयारी करण्यासाठी किंवा इयत्ता 11वी 12वीला ॲडमिशन घ्यायचे असल्यास एक वेळ जरूर संपर्क साधा. तसेच तुम्ही 12वीमध्ये असाल तर 12वी नंतरच्या काउन्सिलिंगसाठी कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटीच्या ॲडमिशन प्रोसेससाठी काउन्सिलिंगसुद्धा केले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या सिलेक्शनची 100% गॅरंटी देणारी एकमेव संस्था म्हणजे ईगा करिअर काउन्सिलिंग सेंटर कोल्हापूर. आमचा पत्ता
इगा करिअर काउन्सिलिंग सेंटर कोल्हापूर, CB स्टँड, सासणी ग्राउंड, स्टेट बँक बिल्डिंग, सेकंड फ्लोअर, बेकर गल्ली, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. मोबाईल क्रमांक 9689 71 11 42. दुसरा मोबाईल क्रमांक 8087 14 10 23 या मोबाईल क्रमांकवर संपर्क साधू शकता. धन्यवाद.